नमस्कार, महेंद्रकर ब्रदर्स लालबागमध्ये आपले स्वागत आहे. गणेश उत्सव जवळ आले आहे. खास गौरीसाठी रेडीमेड नऊवारी साडी मस्तानी पॅटर्नमध्ये बनवले आहे. पूर्ण साडी व ब्लाऊज नेसवण्यासाठी खूप सोपी व ॲडजस्टेबल आहे. सोप्या पद्धतीने कशी नेसवायची ते आता आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय, तर लक्ष द्या. हा आहे ब्लाऊज. ह्याला तिन्ही साईडला आम्ही वेलक्रो लावलेला आहे. असा खोलून घ्यायचा आहे पहिला. हा झाला पूर्ण ओपन. त्याच्यानंतर वेअर करताना असा घालून घ्यायचा आहे आणि हा वेलक्रो हाताच्या इथून लावायचा आहे. व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. जसा लेफ्ट हँडला लावला तसाच राईट हँडला पण लावायचा आहे. इथे पण याला वेलक्रो दिलेला आहे. असं चिपकवून घ्यायचं आहे. पुढे फ्रंटला पण वेलक्रो आहे, तो पण असा लावून घ्यायचा आहे. हा झाला ब्लाऊज तयार. आता याच्यानंतर साडी. हा जो पदराचा भाग आहे हा पाठीमागे घ्यायचा बॅक साईडला. हे बघा, इथे याला वेलक्रो दिलेला आहे आणि ही चेन आहे. तर अशी चेन ओपन करायची पूर्णपणे. पूर्ण साडी ओपन झाली. त्याप्रमाणे ही जी नाडी आहे ती राईट साईडला आली पाहिजे. परत हा वेलक्रो कसा लावायचा बॅक साईडला हे दाखवतो तुम्हाला. ही चेन लावून घ्यायची पहिल्यांदा. हा बघा, हा जो पुढचा ओचा आहे त्याच्या तिथेच खाली हा काष्टा आहे. हा काष्टा दोन्ही पायांच्या मधून बॅक साईडला घ्यायचा आहे. बॅक साईडला घेऊन बरोबर वरच्या वेलक्रोवरती त्याला चिपकवायचा आहे. नंतर राईट साईडला जी नाडी दिली ती बांधून घ्यायची, फिट्ट बांधायची. हा जो काष्टा आलाय तो बरोबर बॅक साईडला मधोमध घ्यायचा, दोन्ही पायांच्या मध्ये. हा पदर घ्यायचा. नंतर हा पुढचा ओचा आहे. ह्याला आपण झिगझॅग पण बोलतो. हा असा पिनअप करून घ्यायचा आहे आतमध्ये. उंचीप्रमाणे हा व्यवस्थित करून घ्यायचा. तर हा झालेला आहे ओच्या तयार. आता आपल्याला हा पदर घ्यायचा आहे. पदराचा जो खालचा भाग आहे किनारीचा तो थोडा लूज ठेवायचा आहे. त्याने नाडी नाही दिसणार आहे राईट साईडची. आणि वरचा जो पदराचा भाग आहे तो थोडा खेचून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा ब्लाऊजला. हा इथे पिनअप करायचा आहे. हा पिनअप केल्यानंतर लूज नाही होणार आहे. हा पदराचा भाग आला. हा पदराचा भाग आहे तो तुम्ही शोल्डरला पण असा लावू शकता आणि असा हातावरती सोडू शकता, किंवा असा पिनअप करा, अशा निर्या करा. आणि हा पुढे असा कमरेपर्यंत थोडा खाली घेऊन
त्याला परत असं पिनअप करू शकता. त्याच्यानंतर हा कंबर पट्टा आहे, हा लावून घ्यायचा आहे. बॅक साईडला बांधायचं त्याला. आणि हे आता पूर्ण वेअर करून झालेली साडी. याच्यावरती अजून तुम्ही व्यवस्थित अजून तुमच्या पद्धतीने दागिने वगैरे घालून अजून सजवू शकता. तर ही होती रेडी टू वेअर गौरीची साडी. तर अशा पद्धतीने आपण गौरीची साडी नेसवू शकतो. बॅक साईडून पण जशी नेसल्याप्रमाणेच व्यवस्थित वाटते. पाठीमागूनही तुम्हाला काय पाय वगैरे त्याचे काय असे उघडे दिसत नाहीत. आणि ही पूर्णपणे आता वेअर केलेली साडी आहे.